15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण त्या दिवशी आजचा भारत अस्तित्वात आला होता का? तर उत्तर आहे नाही. कारण ब्रिटिश भारत सोडून गेले तेव्हा भारताचा नकाशा आजच्यासारखा एकसंध नव्हता. देशभरात 560हून अधिक संस्थानं होती. बडोदा, ग्वाल्हेर, इंदोर, भोपाळ, जुनागड, हैदराबाद, त्रिपूर, मणिपूर आणि महाराष्ट्रातली अक्कलकोट, औंध, भोर, फलटण, सावंतवाडी यांसारखी अनेक संस्थानं. प्रत्येक संस्थानाचा राजा वेगळा, सत्ता वेगळी आणि काहींची भूमिका तर स्वतंत्र राहण्याचीही होती. मग प्रश्न होता, हे सगळं भारतात विलीन कसं करायचं? यासाठी पुढे आले दोन महत्वाचे व्यक्ती, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांचे सहकारी व्ही.पी. मेनन. मेनन हे वरिष्ठ सनदी अधिकारी होते, तर पटेल राजकीय नेतृत्व करत होते. दोघांनी मिळून संस्थानिकांशी वाटाघाटी सुरू केल्या. कुठे समजूत काढावी लागली, कुठे राजकीय दबाव आणावा लागला, तर कुठे संस्थानिकांना त्यांच्या भविष्यातील स्थानाची हमी द्यावी लागली. मेनन यांना देशभर प्रवास करावा लागला. कधी गुजरात मधल्या राजांशी चर्चा, कधी भोपाळच्या नवाबांशी वाटाघाटी, तर कधी त्रिपुरा आणि रिवा सारख्या संस्थानापर्यंत प्रवास. आणि या प्रक्रियेत एकामागून एक संस्थानं भारतात विलीन होत गेली. पण काही संस्थानं मात्र सहज तयार नव्हती. त्यात सर्वात मोठं आव्हान होतं हैदराबाद. हैदराबादचा निजाम भारतात विलीन होण्यास तयार नव्हता. रझाकारांच्या प्रभावामुळे परिस्थिती आणखीन गंभीर झाली होती. मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, परभणी आणि नांदेडसह अनेक भागांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि अत्याचारांच्या तक्रारी समोर येत होत्या. शेवटी भारत सरकारने हैदराबाद विरोधात ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई केली आणि सप्टेंबर 1948 मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं. म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 हा भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस होता, पण भारताला राजकीयदृष्ट्या एकसंध करण्याची लढाई त्यानंतर सुरू होती. सरदार पटेलांचं राजकीय नेतृत्व आणि व्ही.पी. मेनन यांचं प्रशासकीय कौशल्य यामुळे शेकडो संस्थानांचं एकत्रीकरण करणं शक्य झालं. आज आपण नकाशावर भारताला एकसंध देश म्हणून पाहतो, पण त्या नकाशामागे आहेत राजकीय वाटाघाटी, असंख्य प्रवास, कठीण निर्णय आणि एका राष्ट्राला एकत्र बांधण्याची प्रचंड इच्छाशक्ती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.